झालंय? काय नेमकं प्रकार घडलेला आहे आणि तुम्हाला कधी माहिती पडली? मला 9ला फोन आलाय की हॉस्पिटल मध्ये आणले अनुष्काला तुमच्या या. मग ह्यानी आमच्या फोन केला मला, तिच्या पप्पाने. मग मला फोन केल्यावर मी मॅडमचा नंबर आहे माझ्याकडे, मी मॅडमला लागला. मॅडम म्हणल्या आणि सिव्हिलला या तुम्ही. मी म्हणलं काय झालंय मॅडम? मी आहे हो. तिची मला सांगा तुम्ही काय घटना घडली आहे ती. तर नाही हो तुम्ही या, आपण बसून बोलू म्हणली. बर बसून मग ह्यांना फोन केला, या लगेच म्हणलं जायचं दवाखान्यात, पाय घसरलाय का, हात का ताप आले का काय झालंय. मग आम्ही आलो. परत येते मॅडमला, मॅडम म्हणलं मला बोलू द्या म्हणलं माझ्या मुलीला. म्हणलं मी तिची मम्मी आहो म्हणलं. तर नाही हो मध्ये त्यांना, तिला मध्ये आहे उपचार चालू आहे, त्यांनी तिला कसं कसं बोलू द्या. मी म्हणलं बरं ठीक आहे. आलो गेटला आलो, तिथे ठेवायचं. आम्ही जिथं झालं तिथं ठेवायचं. आमचं लेकरू कसं काय उतरून आणलं? काय झालं होतं? नेमकं काय झालं होतं? काय कारण? मला म्हणते मी म्हणलं अनुष्का का आहे मॅडम? अनुष्का का आहे? तिने तिकडली आहे, तिला हिंदी बोलावं लागतंय. अनुष्का काय मॅडम? तर गप्पच बसली. काय झालंय मॅडम सांगा म्हणलं, जीव घाबरालाय म्हणलं आमचं. काय झालंय आमचं बाळ? क्या बताऊं मैं आपको, और आपके बेटी ने सुसाइड किया है. मला सांगा तुम्ही. कितवीला होती मुलगी? 6वीला आहे. एवढं बाळ कसं सुसाईड कराल? आणि तिच्या बेडवर केले म्हणले तिनं. तिच्या बेडवर 2 मजली बेड आहे, वरही एक खाली राहते तिनं. पहिली 6वीच्या मुली खाली असते त्या, आणि 7वी 8वीच्या वरी असते त्या मुली. मग तिथल्या तिथं मांडी घालून असा गळफास घेतल्या म्हणून मॅडमनं सांगितले. मॅडम गळफास मांडी घालून तुम्ही दाखवा सर. मांडी घालून कसं काय फास लागू शकतंय? कसं काय लागू शकतंय? एवढ्या टॉवेलनं 50 रुपयाच्या टॉवेलनं कसं काय गळफास लागू शकतंय? का बर? काय तुम्हाला काही शंका आहे का? आम्हाला शंका नाही. आमच्या शाळेनं घात केला आमच्या बाळाचा. आमच्या शाळेनं घात केला आमच्या बाळाचा. कराल की मुलीला इथे लागले, मग कसं काय लागलं? आम्हाला दाखवलं नाही, तिची ट्रीटमेंट केली नाही, तिची तपासणी नाही, तिची काय नाही. तिला डायरेक्ट आणून इथं कसं टाकलं? का टाकलं माझ्या बाळाला? काय टाकलं? आम्हाला अजून बघू दिलं नाही. त्यांनी सध्या सांगितलं नाही. सगळे निघून गेले त्यांनी. कोणी सध्या इथं थांबलं नाही. त्यांनी आता कुणीच नाही काही? कोणीच नाही इथं. कोण सध्या नाही इथं. माझं बाळ नाबालिक आहे. माझं बाळ नाबालिक आहे. मंजुरी करून माझ्या बाळाला बाळ शिक्षणासाठी मुलगी ऐकत नव्हती, तिला भाषण करीत होती. लय निर्भीड होती. बाबासाहेबावर असं काळीच ठोकून भाषण करत होती. बाबासाहेबावर लय भाषण केलेले आहे तिनं. बाबासाहेबांनी तिचं काळीच हाय, असं धाडशिवा नाही तिनं. म्हणून तिने हे केलेलं आहे. तुम्हाला काही शंका आहे का शाळेवर किंवा शाळेवरच शिक्षकावर आहे. काही? काटा खाल्ला माझ्या बाळाचा. शाळेवर नाही, सर्दी नाही, खोकला नाही, काय नाही झालंय. आम्हाला परवा शुक्रवारीच बोलले, आम्हाला सकाळीच बोलले आई तुम्ही या 10 तारखेला भेटायला. ही घटना कधी झाली? आज झाली? काल झाली? सकाळी फोन आलाय 9ला. मग ह्यांना 5ला उठत्यात मुली तिथं. सगळ्या काउंटिंग असते, काय काय असते. 5ला मुली उठते त्या. मग कशा काय आज उठल्या नाही त्या? आज कशा काय उठल्या नाही त्या? ह्यानी म्हणते आम्ही 8 वाजता बघितलं, 8 वाजता घेऊन आला तुम्ही डायरेक्ट. ह्या रूम मध्ये कसं काय नेलं माझ्या बाळाला? आयसीयू मध्ये नाही, कुठं नाही. सिरियस असल्याला आयसीयू मध्ये राहते. साईड कुठे केल्यामध्ये तिच्या बेडवरच का? तिच्या बेडवर साईड केल्यावर 8 वाजेपर्यंत मुली गेल्या कुठं? 5:30 वाजता तिच्या रूम मधल्या मुली गेल्या कुठं? नाही, तुम्हाला मुलीचा शुक्रवारी फोन आला तर काही सांगितलं का तिने काय झालंय? काय घाबरलेल्या अवस्थेत होती का? काय नाही. गटाई पेरेंट्स डे आहे 10 तारखेला. मम्मी
पॅरेंट्स डे 10 तारखेला आहे. 10 तारखेला मला भेटाय आम्ही लग्नाला बी तिथल्या तिथूनच येणार आहोत म्हणली. परीक्षा आहे त्या मी राहणार नाव मी वर येणार नाव म्हणली. मग असं का गरीबाच्या लेकरावाला काय करायचं आम्ही काय? काय केलं असेल आणि ते कसं लेकराला? कसं शाळा शिकवली आमच्या जीवाला माहित आहे. येणारे खाणारे रात्री आमची जेवले परिस्थिती रात्री कशी आहे बोलले त्याच्यातून आम्ही रात्री लेकरं सगळं आमची झाले शिकवायला. 11 वाजता तर मॅडम होती मग तेवढ्या मिनिटात दिलाच काय झालं पाहिजे. तुम्ही काय करतो मुलीच्या आई आम्ही रोजी करताव मजुरी. शेत नाही पाणी नाही काय रोज नाही एकाच्या बांधाला जाऊन काम करून खाताव. तेवढं तसल्यातून काम करून इंग्लिश शाळा स्कूल मध्ये शिकवलं. इंग्लिश स्कूल मधून तिचा नंबर लागलाय. पहिला नंबर आणि काढला जाऊन तिला 6 महिने झाले फक्त. इथं गावात सध्या हॉस्टेलवर होती 12 तिनं. वर्ष तिचे तिनं सर गावात आले होती. सगळे सर आहेत मेंबर इथं विचारा त्यांना. 12 वर्ष तिनं इंग्लिश स्कूलला अख्ख्या काढल्या गावानं गावातल्या. सत्कार केलाय तिचा. अख्ख्या अजून लोकांची गावानं. धार लागली सत्कार करण्यासाठी मग असं ही कसं हुशार घटना मुलगी अशी आहे म्हणून घडली. हे असं लय केलं. धाडशीवान आहे तिनं. बाबासाहेबांनी काळीच ठुकून भाषण करणारी आहे तिनं. काय गोर गरीबाचं म्हणून असं चेंगरायचं का गरीबाच्या लेकराला. मग इथल्या तुम्ही शिक्षकांना वगैरे विचारलं का नेमकं काय काहीच झालं? नाही शिक्षक 2 मॅडम होत्या. 2 मॅडम होत्या शिक्षक इथं. नाही म्हणजे मुलींसोबत काही भांडण झालं होतं का नाही काही भांडण नाही काहीच नाही म्हणले त्यांनी. सगळं व्यवस्थित आहे म्हणले. मॅडम खाऊन सुद्धा म्हणली पिऊन भांडण सगळं नाही ना, काय नाही. व्यवस्थित आहे म्हणले. मग असं काय घडलं अशी घटना. घटना कशी काय घडली अशी. कसं करण माझं बाळ कसं असं बसल्यावर तुम्ही सांगा. तुम्ही सांगा सर. बसल्या जागी असा कळपास टाळलेला घेईल का. आणि यावर मला असं करून बघा बरं इथल्या इथं असं करून. येतंय का वर येतंय का. काय फाशी घ्यायचं शाळेत. त्यांचं काम आहे. शिक्षक लोकांचं तिथल्या प्रिन्सिपलचं काम आहे इथं जागेवर थांबायचं आम्हाला सांगायचं आमचं बाळ आम्हाला दाखवायचं आणि मग तिकडे न्यायचं होतं. त्यांनी डायरेक्ट तिकडे का नेलं आमचं बाळ. जागेवर का थांबवायचं. नेलं आमचं बाळ त्यांनी. आम्हाला दाखवलं सध्या नाही आमचं बाळ. का असं. तुमचा रोष शाळेच्या प्रशासनावर आहे का हा शाळेच्या प्रशासन शाळेनंच काटा काढला माझ्या बाळाचा. हे गरीबाचं बाळ आहे म्हणूनच ह्याने घात केलाय. गरीबाच्या लोक लेकराला हे गरिबीतून वागा स्वर्गातून पुढे निघालेलं बाळ आहे आमचं. कोणत्या गावची होती आम्ही टाकेचे आहोत. औसा तालुक्यात आमचं गाव 1 नंबरवर आहे आमच्या शाळेच्या बाबतीत. आमच्या लेकर आमचे 9दैला शिंदे सर आहेत ते वर्षाला 4-5 मुलं लागते. ते आमचं गाव 1 नंबरवर शिक्षणात आहे. मग का असं गरीबाच्या मुलाला सर लगेच ताबडतोब धावून आणते. कसे 9दैला पाठवायचे विद्यार्थी. माझं बाळ गेले तसं अजून किती जणांचे बाळ जातेले. किती जातेले बाळ दुसऱ्याचे बी. शाळेला जाणार आहे का नाही कोणाच्या शाळेला. मॅडम लता मॅडम आहे सोलापूरची. 24 तास तिनं मध्ये असते. 24 तास झोप आहे सध्या तिनं रूम मध्ये असते. मग तिनं कुठं गेलती. हे असं करजुक तर बाकीच्या मुली घेतात. 3 जागी गेट खाय म्हणला लगेच. 3 गेट उघडून मध्ये जावं लागत आहे मॅडमला. वरून सुद्धा काय गेलं तर सुद्धा सुसाईड केली आहे. मॅडमला- आता काय झालंय म्हणल्यावर आम्ही विश्वास ठेवला असता. खाली काय आहे पाय जमिनीवर. घसरला अगर काय झालं म्हणून. पण सुसाईड म्हणाल ते टावेलनं फाशी कसं काय लावू शकतं बाळ. टावेल दाखविला नाही. शाळेनंच घात केलाय माझ्या बाळाचा. रूम मध्ये आहेत का कॅमेरे कॅमेरे आहेत शाळेवर फक्त रूम मध्ये नाही. लेडीज रूम आहे म्हणून मध्ये कॅमेरा नाही. कपडेही बदलतात म्हणून बरोबर. त्यांनी. मग बाहेर असं तुम्ही कुठं पण आमच्या गावात विचारा. आता शाळेत तर मी कुणावर सध्या विश्वास नाही त्या शाळेवर 9दैच्या. मग आमच्या गावात विचारा. तिथल्या सर लोकांना विचारा की माझी मुलगी कशी होती ती. का गरीबाचं बाळ. तुमचं काय म्हणणं आहे आता पोलीस प्रशासनाकडे वगैरे मला न्याय पाहिजे. आमच्या त्यांना वाटत असेल एवढ्या काय घटना घडल्या की लोक बसलं झालं गेलं. पण मी तसं करणार नाही. मला न्याय दिल्याशिवाय मी इथून हलणार नाही. आणि बाळ बी माझं उचलणार नाही मी इथून. जाणारच नाही मी इथून. मला न्याय दिलाच पाहिजे. शाळेच्या प्रशासनाला इथं आता कोणीच नाही आहे का कोणीच नाही इथं. कोणीच नाही इथं. बघा तुम्ही कोण सध्या नाही इथं. 2च मॅडम होत्या. सर सध्या कोणचे नव्हते. 2च मॅडम होत्या. एक सुपरडम मॅडम आणि एक नर्स मॅडम. तर त्या लोकांनी आम्हाला सांगायला पाहिजे का नाही तुमच्या लेकरांना असं केले म्हणून. आम्हाला काहीच न सांगता लेकरू डायरेक्ट मध्ये ऍडमिट करून ते निघून जातात. कुणाला बोलायचं आम्ही आता इथं. कुठं ऍडमिट केलं पोस्टमार्टमला गेले आम्हाला डायरेक्ट इथंच बोलवलंय.
सर त्या काही सर आहेत, त्या काही लोकं, सर सर आहेत. तुम्ही सांगा अनुष्का कसली त्या शाळेत आहेत का? त्या शाळेत आहे, ह्या शाळेचे गावाच्या सर आहेत, शाळेत देव आहे, काही 12 वर्ष नाही. येते. ते मला शाळा त्या शिकले. शाळेत शाळा शिकले. 12 वर्ष झाल्याच्या पशी शिकायला होती. सर आहेत ते आमचे शिंदे सर. होय. 24 तास ती लता मॅडम 24 तास मध्ये असते. मग तिला कसं कळालं नाही ही ना एवढ्या 5 मिनिटात कसा जीव जाऊ शकतोय काय तर तडफडणार, काय तर करणार, तडफडणार, काय तर होणार आहे का नाही? होईल ना. तिच्या रूम मध्ये किती लोक म्हणजे किती मुली आहेत? 25 मुली आहेत. एका रूम मध्ये एका रूम मध्ये 25 मुली, एक मॅडम आहे. अशी खाट आहे एक खाली आहे ही जमिनीवर आहे ना बर. आणि हिच्यावर एक खाट बेड आहे त्याच्यावर एक मुलगी आहे म्हणजे असं एकावर एक बेड आहे. दोन बेड आहे ते हे बी आपण बसत आपल्या डोक्याला लागते वरला बेड जायचं बसवलं सगळी.